श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण गुढीपाडवा निमित्त 2 प्रकारचे श्रीखंड बनवणार आहोत. चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर मी या ठिकाणी प्रभात डेअरीचे 1 किलो दही घेतले आहे. आता आपण एक कोलगट भांडं घेऊ, त्यावर चाळण ठेवू व चाळणीवर पातळ कपडा पसरून घेऊ. आता आपण दह्याचं पॅकेट घेऊ, ते कट करायचं आहे वरून. आपण सर्व दही पसरून घेऊ. बघू शकता तुम्ही, हे बघा. सगळं दही ह्या कपड्यावर आपण पसरून घेतल्यानंतर हा कपडा आपण एकत्र करूया. एकत्र करून त्याची एक पोटली बांधायची. हे बघा. आता ही पोटली बांधल्यानंतर पंजाच्या साहाय्याने जेवढं पाणी काढता येईल तेवढं काढून घेऊ. बघा, आता हे अधिकचं पाणी आपण हे काढून घेतलेलं हे फेकून देऊ. तर ह्या पोटलीवर आपण वजनदार वस्तू ठेवून ही रात्रभर हे असं फ्रीजमध्ये ठेवून देऊ, जेणेकरून दही आंबट होणार नाही. आता हे दुसऱ्या दिवशी मी दही फ्रीजमधनं काढलेले आहे. हे बघा, अशा प्रकारे मी ही पोटली ओपन करून घेत आहे. आता हा आपला चक्का तयार झाला आहे. तयार चक्का चाळणीमध्ये काढून घेऊ व बोटांच्या सहाय्यतेने त्याला मऊ करून घेऊ. अशा प्रकारे श्रीखंडासाठी मऊ चक्का तयार झाला आहे. चला मग आता श्रीखंड बनवायला घेऊया. श्रीखंडासाठी आपल्याला पिठी साखर लागेल. तुमच्या चवीनुसार तुम्ही पिठी साखर टाकू शकता. मी इथे 1/2 किलोपेक्षा थोडी कमी पिठी साखर टाकली आहे. मी हे चाळणीने चाळत आहे, कारण का साखरेमध्ये गुठल्या असतात, त्या गुठल्या फोडायच्या असतात, म्हणून मी हे चाळणीने चाळून घेत आहे. श्रीखंडाला चांगले सुगंध येण्यासाठी थोडे जायफळ किसून टाकूया. त्याचबरोबर 1 चम्मच वेलची पावडर टाकूया. आता ह्या मिश्रणाला चांगलं फेटून घेऊ. तयार मिश्रण 2 वेगवेगळ्या बाउलमध्ये काढून घेऊ. सुरुवातीला मी केशर श्रीखंड बनवत आहे. त्यासाठी मी दुधामध्ये थोडे केसर भिजवून ठेवले होते. हे केसरी दूध ह्या मिश्रणामध्ये मिसळून घेऊ. पहा किती सुंदर केसरी रंग आलेला आहे. श्रीखंडाच्या सजावटीसाठी त्यामध्ये वरून मी काजू, पिस्ता व बदामाचे तुकडे पेरत आहे. तर सुंदर असा केशरी श्रीखंड तयार आहे. आता आपण स्ट्रॉबेरी श्रीखंड बनवायला घेऊ. त्यासाठी मी फूड कलर घेतला आहे. थोडासा फूड कलर चमच्यामध्ये घेऊन तो त्या मिश्रणात मिक्स केला आहे. तर तुम्ही बघू शकता, तो मस्त पिंक कलर आला आहे. श्रीखंडाला स्ट्रॉबेरीचा फ्लेवर येण्यासाठी 4 ते 5 थेंब स्ट्रॉबेरी इसेन्स ॲड करत आहे. आता हेही मिश्रण छान मिसळून घेऊ. सजावटीसाठी ड्रायफ्रूटचे तुकडे व टूटी फ्रुटीचे तुकडे वरून पेरून घेऊ. आता आपले दोन्ही श्रीखंड तयार झाले आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.